Oh,
जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम हरे नगो नगो मन गुंदु माया जानी नगो मना गुंदु माया जानी नगो नगो मना गुंदु माया जानी नगो नगो मना गुंदु माया जानी काल त्रास भया काळाची एवढी पडेल माझे काळाची एवढी पडेल माझे काळाजवळे खावया काळाची एवढी पडेल माझे काळाची एवढी पडेल माझे सोडविना देवा माय बाबरे काळाची एवढी पडेल वाजेवा काळाची एवढी पडेल वाजेवा सोडविना देवा माय बाबरे काळाची एवढी पडेल वाजेवा काळाची एवढी पडेल वाजेवा सोडविना राजा देजी जोदरे सोडविना राजा देजी जोदरे सोडविना राजा देजी जोदरे सोडविना राजा देजी जोदरे आली सोयरी बली बली काळाची एवढी पडेल वाजेवा काळाची एवढी पडेल वाजेवा बली बली काळाची एवढी पडेल वाजेवा काळाची एवढी पडेल वाजेवा ओ गावले तुला सोडविना कोणी सोडविना कोणी एका जगरामाने वासुनिया काळाची एवढी पडेल वाजेवा काळाची एवढी पडेल वाजेवा एका जगरामाने वासुनिया काळाची एवढी पडेल काळाची एवढी पडेल वाजेवा सोडविना देवा माय बाप काळाची एवढी पडेल वाजेवा काळाची एवढी पडेल वाजेवा सोडविना देवा माय बाप काळाची एवढी पडेल वाजेवा काळाची एवढी पडेल गुंतु माया जानी गुंतु माया जानी गुंतु माया जानी नको नको गुंतु माया जानी नको नको गुंतु माया But
देवा सोडविना केव्हा माय बाबा सोडविना केव्हा माय बाबा सोडविना देवा नको नको मना गुंतो माया जळी काळाला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडील बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी बली बली
तुगा मरे तुझ सोडविना गुणी या जगरबानी वाचुनिया काळाची एवढी पडीन वाजवा सोडविना देवा माय बाप पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ओ सरे चरे रे संदाजी हरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जराजरी राजीव नेत्रम प्रविशाल बालम अजान बाहुं पद्मासनस्थम कौपीन युक्तम बलदंडम मूर्तिम नमामि गंगा गिरिजे योगिराजम शुचिक्षीलः समोदक्षस प्रतापि जितेन्द्रियं तं नारं गिरिमन्दे सचिदानंद विग्रहम् आनंदम आनंदकरं प्रसन्नं प्रसन्नकरं निजबोध रूपं भवदुःखरं श्रीमद् रामगिरिं नित्यं अहं नमामि। ओ अवधूत सदानंद परब्रह्म स्वरूपिणी विदेह देह रूपाय भगवान दत्तात्रेयाय नमस्ते विठाल विठाल योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने वंदेहं सचिदानंद भेदातीतं सद्गुरुं नित्यं पूर्ण निरंकारं निर्गुण स्वात्म संस्थितं निर्गुण निराकार हे सच्चिदानंद स्वरूप गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगदवंदनी जगद्गुरु संत तुकोबरायांना आलेला अनुभव तुकोबरायांनी या अभंगातून व्यक्त केला। विठाला सरला वेड गोदावरी धामचा एकनिष्ठ सेवक कैलासवासी आमच्या केसरबाई गीताराम पाटील जाधव सुंदर असा परिवार आमच्या केसरबाईंनी या मृत्यू लोकामध्ये येऊन निर्माण केला। श्री गीताराम एकनाथराव पाटील जाधव पती आहे, श्री भगवान गीताराम पाटील जाधव मुलगा आहे, सौ आशाबाई दीपक पाटील बनकर मुलगी आहे।
सौ सविता भगवान पाटील जाधव सुनबाई आहे. सौ अनुराधा रवींद्र पाटील तुरकनी मुलगी आहे. चिरंजीव तन्मय भगवान पाटील जाधव नातू आहे. चिरंजीव करण भगवान पाटील जाधव नातू आहेत. समस्त जाधव पाटील परिवार श्री क्षेत्र मांकाळ वडगाव नवीन गावठाण युगराज सद्गुरु गंगागिरी महाराज, गुरुवर्य नारायण गिरीजी महाराज, गुरुवर्य स्वामी रामगिरी बाबांचे अनंत आशीर्वाद आमच्या केसरबाईंच्या आत्म्याला मोक्ष मिळावा हीच बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. श्राद्धाचे निमित्त आहेत. नाना प्रकारचे श्राद्ध कर्मशास्त्रामध्ये सांगितले. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धिं पुल्लारविन्दायत भद्रनेत्रं येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीप. वेद व्यास व्यासांनी 6 शास्त्र 4 वेद 18 पुराणामध्ये श्राद्ध कर्म का करावं याचं वर्णन. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावे पुराणे व्यासांची या पहावे पुराणे तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावे पुराणे पहावे पुराणे गामले ऐसी आहे वेदवाणी पहावे पुराणे व्यासांच्या गामले ऐसी आहे वेदवाणी पहावे पुराणे व्यासांची या. मत्स्य पुराण वायू पुराण श्रीमद भागवत महापुराण नित्यम नैमितिकम काम्यम त्रिविधम श्राद्ध उच्यते. काही काम्य श्राद्ध आहे, काही नैमित्तिक श्राद्ध आहे. काम्य श्राद्ध, नैमित्तिक श्राद्ध, नित्य श्राद्ध आणि पार्वन श्राद्ध. नैमित्तिक श्राद्ध म्हणजे काय हो? एखाद्या तीर्थावरती जाऊन कर्म करणं. मग काही वेळेला काही माणसं त्र्यंबकेश्वर सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन विधी कर्म करतात. तीर्थक्षेत्राचा सुद्धा काही महिमा नाही. ओ दृष्टी पडता ब्रह्मगिरी, ओ ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी. त्यासी नाही यमापुरी, त्यासी नाही यमापुरी दृष्टी पडता
दृष्टी पडता ब्रह्मगिरी असे नाही यमपुरी किंवा तया नाही यमपुरी ब्रह्मगिरी ब्रह्मगिरीची भावे जला प्रदीक्षणा जरी घडी मो तै तै काया कंठी जव जव चरणी रुतदी घडी तव तव विशेष किलमिष अवघे ज्यांचे दरे केवळ तो शिवरूपी काळ कंचा पाया पडे हो जय जय त्र्यंबकराज गिरिजा नाथा गंगाधरा त्रिशूल पाणी शंभो नीलग्रीवास जय कराव धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णो किती अनेकै वैदिर्थे गंगा द्वारा दिगवरवदेव वंदन मार्जन करिता त्यांचे महादोषनास दियो किती मोठा जरी दोष असला तरी तो निघून जातो महाराज तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर म्हणून नारायण नागबली सारखे विधी आपल्या पूर्वजांना सद्गती मिळावा म्हणून ज्या नगरीमध्ये केली जातात ती नगरी त्र्यंबक राजाची नगरी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर प्रयाग तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा काही विधी कर्म सांगितले बघा भारतामध्ये कितीतरी साधू आहे आणि सर्वात श्रेष्ठ जर कुंभमेळा असेल तर तीर्थक्षेत्र प्रयागराज प्रयागराजाच्या नगरीमधूनच स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे याचंही वर्णन शास्त्रामध्ये आहे नवे नवे 88,000 ऋषी सवनाधिक ऋषींनी ज्या भूमीमध्ये यज्ञ यागादी कर्म केले ओ यज्ञदान भक् करून त्याज्यम गाडे मे वदत ओ यज्ञोदान तपश्चैवान पावनाने मनुष्यनाम जीवन कृतार्थ होण्याकरता पावन होण्याकरता यज्ञ यागादी कर्म केले भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली यज्ञ यागादी कर्म केल्यानंतर सुद्धा भगवंताची प्राप्ती होत असत पण कलियुगामध्ये यज्ञ यागादी कर्म हे सूक्ष्म मार्ग आहे मंत्र चुकला कर्म भोगावी लागतात म्हणून सोपं साधन वैराग्याचे महामेरू तुकोबरायांनी सांगितले परम तत्वापर्यंत पोहोचण्याकरता मोडोलिया वाडा सूक्ष्म मधुर मोडोलिया सूक्ष्म मधुर Oh
यज्ञ यागादी कर्म हे सूक्ष्म मार्ग आहे, योग यागादी कर्म हे दुस्तर मार्ग आहे. म्हणून मोडून या वाटा सूक्ष्म मधुस्तर यज्ञ यागादी कर्म ऋषी मुनींनी ज्या भूमीमध्ये केले त्याच भूमीमध्ये वेदव्यास ऋषींचे आवडते शिष्य सुखदेवजी महाराज ज्या वेळेला प्रयागराज तीर्थक्षेत्रामध्ये आले 88,000 ऋषींनी प्रश्न विचारावा, महाराज या संसाररूपी भवसागरातून तरुण जाण्याकरता आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांतविद प्रभो आख्यायिनं कदासारं पुराणानां विशजितः. सुखदेवजी महाराजांना प्रणाम केला. प्राज्ञ या शब्दाचा अर्थ होतो बुद्धी. तुमच्यासारखी बुद्धी कोणाची नाही. आपण विद्वान आहात, व्यासांचे शिष्य आहात. 88,000 ऋषींनी प्रणाम करावा. सुखदेवजी महाराजांपेक्षा विद्वान आहे, 1000 वर्ष तप साधना केलेली आहे, तरी सुखदेवजी महाराजांना प्रणाम करावा. का तर पाठीमागे गुरु बलवान है, वेद व्यास. जिनका गुरु बलवान उनका चेला पहलवान, नाही का. एकदा कोणी एक महात्मा होते, विद्वान महात्मा होते, आणि घोड्यावरती बसून चालले होते. काही जणांना असं वाटलं महात्म्यांचं दर्शन करावा, पूजन करावा. पण महात्माजी घोड्यावरती बसले, काही हट्टी साधू असतात. महात्माजी काय घोड्यावरून खाली उतरलेत नाही. मग काही मंडळी महात्म्याच्या चरणापर्यंत हात पोचत नाही म्हणून घोड्याच्या चरणावरती पाणी टाकू लागले, पूजा करू लागले. अहो घोड्याला अहंकार निर्माण झाला, काय समाज माझी पूजा करतोय. घोडा विसरून गेला, वरती महात्मा बसलेले. हा प्रणाम त्या महात्म्यांना आहे, घोड्याला नाही आहे. कधी कधी समाजामध्ये सुद्धा असा संभ्रम निर्माण होतो ना. काही विद्वान मंडळी, समाज जरी आपल्याला प्रणाम करत असेल, समाज आपल्याला प्रणाम करत नाहीत. आपल्या पाठीमागे गुरुवर्य नारायणगिरी महाराज, गुरुवर्य रामगिरी महाराज आहे, म्हणून समाज आपल्याला वंदन करतोय. आणि परमार्थ जर आपल्याला अगोदर काय शिकवत असेल तर नेको लिंता डुबणे को अभिमान. तो का म्हणे आता नाही अहंकार, तो का म्हणे आता नाही अहंकार, तो का म्हणे आता नाही अहंकार, तो का म्हणे आता नाही अहंकार. झालो तदा काल नित्य शोध, झालो तदा काल नित्य शोध. निराभास पूर्ण झालो समनेसे, झालो समनेसे. निराभास पूर्ण झालो अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. परमार्थामध्ये अहंकार नसावा. काही मंडळी बघा 4च चाली येतात, पण मी जर आज गावात भजनाला गेलो नाही ना, भजनच होणार नाही. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल त्या दिवशी तुमचा परमार्थ शून्य झाला महाराज, असं समजा. परमार्थामध्ये अहंकार नको आहे. बघा एखादा ब्रह्मज्ञानी आहे, महाराजांनी अहंकारालाच विटाळ मानलं. महाराज तैशी खळामुखी न करावे श्रवण,
अहंकारे मन विटाळली. ज्याला अहंकार झाला महाराज म्हणतात त्याला विटाळ झाला, त्याला शिव नाही, त्याच्या ज्ञानाला सुद्धा शिव नाही. कारण महात्म्य तर हे तर विटाळाच्या पलीकडे आहे. ब्रह्मरस गोडी सयासी पावनी, ब्रह्मरस गोडी तयासी पावनी. ब्रह्मरस गोडी तयासी पावनी. वासनानी माली समूळ जाची, समूळ जाची. वासनानी माली समूळ जाची, नाही जात विटाळ आखंडे सोवाळा. नाही जात विटाळ आखंडे सोवाळा. नाही ब्रह्मरस गोडी नाही ज्या विटाळ अखंड सोवळा, उपाधी वेगळा जाणीवेच्या. महाराज म्हणतात तेची पुण्यवंत, तेची परोपकारी, प्रबोधी त्या नारी नरलोका महात्मे. हे विटाळाच्या पलीकडे असतात, अहंकाराच्या पलीकडे असतात. स्वतः वेगळं राहून परमतत्वाचं ज्ञान करून दिलं हे महात्मे आहेत. त्या महापुरुषांनी सवनादिक ऋषी आणि शुकदेव महाराजांना प्रणाम केला. महाराज त्यांच्या विद्वत्तेला प्रणाम केला. हजारो यज्ञ केलेली तपोभूमी म्हणजे तीर्थक्षेत्र प्रयागराज. आणि अशा तीर्थक्षेत्रामध्ये जर हे नैमित्तिक श्राद्ध कर्म जर आपण केले तर तुकोबराया सांगतात, तुका म्हणे विद्र आशीर्वाद देती कल्याण येची ताया गुणा, कल्याण येची ताया गुणा. तुका म्हणे विद्र आशीर्वाद देती, तुका म्हणे विद्र आशीर्वाद देती, तुका म्हणे कल्याण इच्छेती दया गुणाम. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देत, आशीर्वाद देतात आपलं कल्याण व्हावं असा आशीर्वाद आपले पितृलोक देतात. आपल्या पूर्वजांचं पुण्य बलवान आहे म्हणून आपण चांगल्या कुळात जन्माला आला. आपल्या पूर्वजांनी चांगलं पुण्य कर्म केलं म्हणून आपण चांगल्या मार्गावरती आहात. ज्या दिवशी आपल्या पूर्वजांचं पुण्य शून्य होईल त्या दिवशी आपला सुद्धा मार्ग थांबलेला असेल. महाराज हे भगवान परशुरामांचं जिवंत उदाहरण आहे. जोपर्यंत त्यांच्या पूर्वजांचं पुण्य बलवान होतं तोपर्यंत भगवान परशुराम कधीच युद्धामध्ये हरले नाही. ज्या दिवशी पूर्वजांचं पुण्य संपून गेलं त्या दिवशी भगवान परशुराम युद्धामध्ये हरले. ज्यांच्या सोबत हरले त्यांचं नाव अंजनीय गर्भ संबोधम ओ कुमार ब्रह्मचारिणा भगवान हनुमंतराय. हनुमंतरायांसोबत युद्धामध्ये हरले महाराज परशुराम.
ज्या वेळेला युद्ध हरले त्यावेळेला पश्चाताप झाला. हनुमंतरायांकडे पाहिलं, प्रश्न विचारला, आपण कोण आहात? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. सर्व भावाने शरण गेले भगवान परशुराम हनुमंतरायांना. हनुमंतरायांनी दर्शन दिलं. अलख निरंजने हो शिव मोरे स्वामी, तुम ही मेरे अंतर्यामी. पूरी जटा से बहती पवित्र दान, तीनों लोक में तुम हो दाता. जिस दिन करी मैं हो नाम जपल तेरा, शिव 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 भूजद मन मुरा. तुम हो मेरे प्रभु तू ही दयालु, करू समर्पण दीन दयाळू. भगवान हनुमंतरायांनी शिवस्वरूपामध्ये परशुरामांना दर्शन दिलं. परशुराम भगवान शिवजींना आपलं गुरु मानत होते महाराज. आणि आज सद्गुरु सोबत युद्ध करून बसलो, पश्चाताप झाला. एका बाजूला पूर्वज दिसत होते, हात जोडून उभे होते. परशुरामाला प्रश्न केला, परशुरामा काय कर्म करून बसलास? जेवढे क्षत्रिय तू मारले तेवढ्या क्षत्रियांचं नैमित्तिक कर्म, श्राद्ध कर्म, पिंडदान कर्म तुला करावं लागेल. तेव्हाच आम्ही या मार्गातून मुक्त होऊ. मार्ग थांबून गेला महाराज. मार्ग कोठेही सापडेना पूर्वजांना. म्हणून एक वेळेला भगवंत आपल्यावरती रुसले तरी चालेल, पण आपले पूर्वज मात्र कधी रुसता कामा नाही. तीर्थक्षेत्र प्रयाग. त्यानंतर ज्या भूमीमध्ये प्रभू रामांनी कर्म करावे, तीर्थक्षेत्र गया. दशरथ गे राज दुलारे, कौसल्या गे आग के दारे. हे सूर्यवंश गे सूरज, हे रघुकुल के उजियार. राजीव नयन बोले मधुवर वाणी, हो राम कहानी सुनो रे राम गानी. कहानी सुनती आयो आँखियों में पानी. प्रभु रामचंद्र भगवान परमात्मा राजा दशरथाचे पिंडदान कर्म, नैमित्तिक कर्म, विधी कर्म, विधीपूर्वक कर्म ज्या भूमीमध्ये केले ती भूमी म्हणजे गया. त्या भूमीमध्ये जर हे कर्म जर गेलेत तर 7 पिढ्यांचा उद्धार होतो, असं वायू पुराणामध्ये लिहिलेलं आहे. 101 कुळांचा उद्धार होतो असंही वर्णन आहे. मग नैमित्तिक श्राद्ध कर्म, काही नित्य श्राद्ध कर्म आहे. नित्य श्राद्ध कर्म म्हणजे काय? जसं आपण सकाळी रोज उठतो, नित्य स्नान करतो, नित्य पूजा करतो, अर्चना करतो, उपासना करतो. अशीच उपासना आपल्या पूर्वजांची आहे. कमांडलू मध्ये जल आहे, ज्याप्रमाणे आपण भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य देतो, तसंच आपल्या पूर्वजांच्या काही उपासना. त्याकरता आपलं मुख हे दक्षिण दिशेला असावं, कमांडलूचं मुख आकाश मार्गाने असावं, जल उत्तरेला पडावं. असे कर्म जो नित्य जीवनामध्ये करतो त्याला नित्य श्राद्ध केल्याची फलश्रुती प्राप्त होते. नित्यम नैमितिकम काम्यम त्रिविधम श्राद्ध उच्यते. आता काही काम्य श्राद्ध आहेत. काम्य श्राद्ध म्हणजे काय हो? काही जण उपासना करतात, भगवंतांना नवस करतात, मग काहीतरी मिळावा, काहीतरी प्राप्त व्हावा म्हणून केल्या जाणाऱ्या ज्या उपासना आहेत.
आपल्या पूर्वजांकडून सुद्धा काहीतरी प्राप्त व्हावा म्हणून पूर्वजांच्या काही उपासना आहेत. या उपासना जो करतो त्याला काम्य श्राद्ध केल्याचं फलश्रुती प्राप्त होते. आणि 12 महिने म्हणजे पार्वन श्राद्ध 12 महिने आज पूर्ण झाले. मृत्यू लोकातले 12 महिने आणि पितृलोकातले 12 दिवस. स्थूल शरीर, कारण शरीर, यातना शरीर आणि सूक्ष्म शरीर ज्याच्यामध्ये तुम्ही वावरतात हे स्थूल शरीर ज्याच्यापासून निर्माण झालं, पंचमहाभूतापासून निर्माण झालं. आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वी ओ 7 5 3 दशकांचा मेळा. एक तत्वी कळा दावी हरी. 7 म्हणजे सप्तधातू, 5 म्हणजे पंचमहाभूत, 10 इंद्रिय आणि 3 सत्वगुण, रजगुण, तमगुण. अशा प्रकारे निर्माण झालेलं आहे. ज्या माता पित्यांनी जन्म दिला ते म्हणता आमचं आहे, आम्ही जन्माला घातलेला आहे. पण महाराज म्हणतात कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, ओ मृग जळावत जाईन जया. महाराज म्हणतात कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत. जरी असं म्हटलं असेल पण ही गोष्ट शब्दात व्यक्त होत नाही. जन्म ज्यांनी दिला माता पिता आपले नाही असं म्हणून तरी कसं चाललं. साधू संतांनी हे शब्द का वापरले याचं कारण जीवाने स्वहिताच्या ठिकाणी जागृत असावं म्हणून सांगितलं. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया इरजार हरिवीर. स्वहिताच्या ठिकाणी जागृत राहा म्हणून महाराज म्हणले कवनाचे मायबाप. का माता पिता हे पुन्हा मायेमध्ये ढकलतात. असे एकच माता पिता आहेत जे मायेमधून मुक्त करतात. तुम्ही संत मायबाप एवढा उपकार कराल होण्या मदतीत वरी.
दाखवा दिनाचा सोयरा. म्हणून जे माता पिता आहेत महाराज, माता पिता महाराज म्हणतात आपले नाहीत. कवनाचे मायबाप कवनाचे गणवत, मृग जळावत जाईन रयात. त्यांनी जन्म दिला म्हणून ते म्हणतात माझा आहेत. आप तेज वायू आकाश पृथ्वी पंचमाभूत म्हणतात आम्ही निर्माण केलं. काळ प्रश्न करतो देह ही काळाची, धन कुबेराचे, विधे मनुष्याचे काय आहे. ये देजी अनाशवंती, ये देजी अनाशवंती, ये देजी अनाशवंती, ये देजी अनाशवंती. काय रीते साळू वैकुंठीच्या देजिया नाशवंते, काय रीती चालवू वैकुंठीच्या लावू वाटा. सर्व जाटा देलय, सर्व काही नाश पावणार आहे. हा स्थूल देह आहे महाराज म्हणतात, नाश पावणार आहे. हा सोडून दिल्यावर प्राप्त झालं सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीराचा प्रवास 12 महिने, म्हणून आपण महिने साजरे करतो ना. 12 दिवस पितृलोक, 12व्या दिवशी पितृलोकामध्ये हा सूक्ष्म देह सोडावा लागतो असं शास्त्र सांगतं. यानंतर जे शरीर प्राप्त होणार आहे त्या शरीराचं नाव आहे कारण शरीर. कारण शरीराद्वारे स्मरण होतं मी मृत्यू लोकामध्ये येऊन काय केलं. जे केलं ते भोगावं लागणार आहे. केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 केले कर्म झाले भोगाले. उपजले ऐसे उपजले ऐसे हरे मुखी गाता, हरे मुखी गाता, हरे मुखी गाता, हरे मुखी गाता, केली कर्म झाली तिची भोग आले. स्मरण झालं काय कर्म केले, मग ते भोगण्याकरता शरीर प्राप्त झालं, यातना शरीर. भगवान परमात्मा गरुड पुराणामध्ये वेद व्यास मुनींनी लिहिलेलं गरुड पुराण काय आहे. गरुड पुराणामध्ये महाराज म्हणतात जेवढे योनी निर्माण केल्यात तेवढेच नरक निर्माण केले.
कालसूत्रक नावाची नरकयातना, कुंभेपाक नावाची नरकयातना, संजीवन नावाची नरकयातना, सालमली नावाची नरकयातना, अशा कितीतरी नरकयातना आहेत. म्हणून कर्म करताना चांगली कर्म करा महाराज. तुकोबराय सांगतात कर्म मन कर्म इंद्रिय. म्हणून मनाला उपदेश अभंगाचं प्रथम चिन्ह. नको नको मना गुंतू माया जाणे, नको नको मना गुंतू माया हो, नको मना गुंतू माया जाणे, नको नको मना गुंतू माया जाणे, नको नको मना कालाची बुडी पडेल माझे बा, कालाची बुडी पडेल कालाची बुडी पडेल माझे बा, कालाची बुडी पडेल माझे बा. नको नको मना गुंतू माया जाणे, माझवळे नको नको मना गुंतो माया जाणी, काळाला जवळी ग्रासावया. मनाला उपदेश केला तुकोबरायांनी. मना मनो राजा एक देहपुरी, असे नांदतू त्याशी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न वारी, तेने कृपा केली आम्हावरी गा. मन राजा आहे. मनाने सांगावं, इंद्रियांनी ऐकावं. मग हाताने केलेले कर्म, कानाने केलेले कर्म, कानाने नको ते ऐकतात, डोळ्याने नको ते पाहतात, मुखाने नको ते पितात ना. गांजा दारू, जय जय कैलाश की राजा, चिलम है ताजा ताजा, हिम्मत है तो दम लगाने हमारी झोपड़ी में आजा. पण कबीर महाराज सांगतात दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंगो जाती, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती. बंदे होशार रहनावे, साहेब राजी रखनावे. जे इंद्रिय कर्म करणार आहे ते भोगावा लागणार आहे. म्हणून बाकी इंद्रियांना उपदेश नाही, तो उपदेश मनाला आहे. कर्म इंद्रिय मन आहे. मन सांगतं म्हणून इंद्रिय ऐकतात. मन हेच संकल्प विकल्प रहित आहे. म्हणून नको नको मना, ही माया खूप बलवान आहे. या मायेला सत्यही मानता येत नाही, मायेला असत्य सुद्धा मानता येत नाही. ज्या संसारामध्ये आपण राहतो, जरी वेदामध्ये शास्त्रामध्ये संसार जरी मिथ्य मानलात, ब्रह्म जरी सत्य मानलं, पण हा संसार सुद्धा मिथ्य मानता येत नाही. का? तो सतही मानता येत नाही, असत्यही मानता येत नाही. याचं कारण
हे विश्व मायेचं स्वरूप आहे. पृथ्वी मायेची काय आहे, सप्त पाताळ मायेचे चरण आहे आणि माये बिगर विश्व शून्य आहे. ही माया म्हणजे संसार, संसार म्हणजे माया. भगवान विष्णूने निर्माण केलेली माया. सत्य वाचते पण ती सत्य नाही आहे. म्हणून जगद मिथ्या ब्रह्म सत्य. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. अंतिम ध्येय काय आहे? आपण या विश्वात आला, ध्येय काय आहे? येईन मी जन्म याजेसाठी देवा, 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 तुझी चरणी सेवा साधवया, तुझी चरणी सेवा साधवया, हरि नाम कीर्तन साधवया, तुझी चरण सेवा साधवया, हरि नाम कीर्तन हरि नाम कीर्तन विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, भगवंताच्या चरणाची सेवा साध्य करता आपण या मृत्यू लोकामध्ये आला. पण मायेमुळे विसरून गेला परमात्म्याला, परमतत्वाला विसरून गेला महाराज. बाळपण कसं गेलं कळलं नाही, तारुण्य अवस्थेला प्राप्त झाला. बाळपणी गेली नेनदान, तारुण्य दशे विषय व्यथान, ऋतपणी प्रवर्तली चंदा, मरे मागुता जन्मधरी. बाळपण कसं गेलं कळलं नाही, तारुण्य अवस्था प्राप्त झाली. विषय ओढी बोलली जीवा, आता यांची कोण करील किंवा, नुपुजो नारायणी भावा, पाहोनी ठाव नरदेहन. बाळपण कसं गेलं कळलं नाही, तारुण्य अवस्था विषयी सुखामध्ये गेली. वृद्ध अवस्था प्राप्त झाली, मग चिंता करतो महाराज.
प्रवर्तली चिंता मरी मागुता जन्मदरी अंगम गलितं फलितं मुंडं दशन विहीनं जातं तुंडं रुद्वा याति गृहीत्वा दंडं तदपि न मुञ्चति आशा पिंडं भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमती वृद्धावस्थेला प्राप्त झाल्यानंतर चिंता करतो महाराज चिंतन करायचं सोडून देतो चिंता करीत बसतो परमात्म्याचं चिंतन करा जीवन कृतार्थ करून घ्या देहामधून चैतन्य निघून गेल्यानंतर काही उपयोग नाही महाराज देव दिला देह भजना गोमता 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 बाजे के देवी दिला देह भजना गोमटा भजन करण्याकरता देह दिला पण कळला नाही महाराज नरदेव दुर्लभ दाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना भगवंताला आठवा जीवन कृतार्थ करून घ्या का तर काळ केव्हा येईल सांगता येत नाही अभंगाचं द्वितीय चरण काळाचे वडे पडेल बाजेवा काळाचे वडे पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा काळाचे वडे पडेल बाजेवा काळाचे वडे पडेल बाजेवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ओ काळाची उडी पडील वाजवा सोडविना देवा माय बाप महाराज म्हणतात चाललंय तर चांगलं चालणार आहे जैसा रंग दरंगे मिल जावे ये तो पलक पीछे उड़ जावे वो अंती काम कोई नहीं आवे काया नहीं तेरी नहीं तेरी मत कर मेरी मेरी हो काया ये तो दो दिल की जिंदगानी हो जैसा पत्थर ऊपर पानी ये तो भावेगे कुर्बानी काया नहीं तेरी नहीं तेरी छोड़ कर संसार जब तू जाएगा
कोई न साथ साथ तेरा निभाएगा। छोड़ कर संसार जब तू जाएगा, कोई न साथ साथ तेरा निभाएगा। छोड़ कर संसार जब तू जाएगा, कोई मेरे साथ जाएगा। छोड़ कर संसार जब तू जाएगा, कोई न साथ साथ तेरा निभाएगा। छोड़ कर संसार जब तू जाएगा, कोई न साथ साथ तेरा निभाएगा। जाएगा, कोई न साथ साथ तेरा निभाएगा। छोड़ कर संसार जब तू जाएगा, कोई न साथ जाएगा। तूने प्रभु का भजन किया ना, सत्संग किया ना दो घड़िया। तूने प्रभु का भजन किया ना, सत्संग किया ना, यमदूत पकड़ कर तुझको फिर डालेगी हथकड़िया। यमदूत छोड़ कर संसार जब तू जाएगा, कोई न साथ साथ तेरा निभाएगा। छोड़ कर संसार जब तू जाएगा, कोई न साथ साथ तेरा निभाएगा। छोड़ कर संसार जब तू जाएगा, कोई न साथ तेरा निभाएगा। छोड़ कर संसार जब तू जाएगा, कोई न छोड़कर संसार जब तो जाएगा, कोई ना साथी साथ तेरा निभाएगा। तूने प्रभु का भजन किया ना, सत्संग किया ना दो घड़िया। यमदूत पकड़ कर तुझको फिर डालेगी हथकड़िया। कौन छुड़ाएगा? म्हणून सावध राहा महाराज म्हणतात, होशियार रैनावे हो नगर में काल आवेगा, काल आवेगा नगर में, चोर आवेगा। भाई बंधु और कुटुंब मेरा कोई काम नहीं आवेगा। वो ढूंढे पता मिले नहीं तेरा, खोज खोज नहीं पावेगा। ढूंढे पता मिले नहीं तेरा, खोज खोज नहीं पावेगा। म्हणून हुशार रैनावे, नगर में काल आवेगा। काळाची एवढी पडे नवा जेव्हा, सोडवे ना तेव्हा माय बाप। मोठा जागे भारी आता, मोठा जागे भारी आता, मोठा जागे भारी आता, मोठा जागे भारी आता। स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा। आवे चरणी देवा माता, आवे चरणी देवा माता, आवे चरणी देवा माता, आवे देवा माता। सुखवी व्यथा जन्म, सुखवी व्यथा जन्म हरा बोधे, हरा बोधे सुख व्यथा, धन धारा पुत्र जन
बंधो सोयरे बिजोन सर्व मिथ्याये जाणून शरण रिगा देवाश माया विघ्नी भ्रमला करे म्हणता मी माझी निगरे हे तो संपत्तीचे वारे साचो करे जाईल आयुष्य जा भगवंताचं ध्यान करा का भगवान परमात्माच केवळ या संसारूपी भवसागरातून तारणारा आहे कुणी राजाय नाही कुणी स्वैर्य धैर्य नाही अभंगाचं तृतीय चरण सोडविना राजा सोडविना राजा सोडविना सोडविना नाही कुणाचे करे नाही नाही कुणाचे करे नाही कुणाचे नाही नाही कुणाचे कुणाचे भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे कुणाचे भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे गेल्यावर ते सर्व राहिले ओ गेल्यावर ते सर्व राहिले तुटतेल धागे तोरे प्राण्या मायेचा बाजार नाही रे नाही कुणाची कुणी नाही रे कुणाचे कुणी नाही चला मग आमच्या सोबत प्राण्या मायेचा बाजार हे गोष्टी शब्दात व्यक्त होत नाही महाराज संत साधू मुनींनी जरी म्हटलेलं असेल नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी हे केवळ स्वहिताने जीवाच्या ठिकाणी जागृत असावं का तर जीव ब्रह्म आहे अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे जीवाच्या ठिकाणी असणारं जे अज्ञान आहे अपरोक्ष ज्ञान परोक्ष ज्ञान दुःखनाश आनंद व्याप्ती आणि मग भगवंताची प्राप्ती काही 7 अवस्था आहेत मग अज्ञान जाण्याकरता
महाराजांनी शब्द वापरले नाही. कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. कोहम कथमिदं जातं कमी करदास्य विद्यते. मी कोण आहे, कुठून आलो, कशा करता आलो, येण्याचं प्रयोजन काय. असो भगवंताचं चिंतन, भगवंताची प्राप्ती जीवनाचं अंतिम ध्येय. महाराज सांगतात संसाररूपी भवसागरातून सोडवणारं ब्रह्मतत्व. तुका म्हणे तुझं, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. तुका म्हणे एका चक्रपाणी वाजोनिया गाडाची उडी. पडेल जेव्हा गाडाची उडी. एका चक्रपाणी वाजोनिया सोडविना देवा माय बाप, माय बाप, माय बाप सोडविना सोडविना देवा माय बाप, माय बाप, माय बाप सोडविना देवा माय बाप, माय बाप सोडविना, सोडविना देवा माया बाप, माया बाप, माया
कृपाने वाचून या युगिराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने गुरुवर्य स्वामी रामगिरी बाबांच्या अनंत आशीर्वादाने कैलासवासी आमच्या केशरबाई सुंदर असा परिवार त्यांनी या मृत्यू लोकामध्ये येऊन निर्माण केला। गीताराम एकनाथ पाटील जाधव पती आहे, भगवान गीताराम पाटील जाधव मुलगा आहे, सौ आशाबाई दीपक पाटील बनकर मुलगी आहे, सौ सविता भगवान पाटील जाधव सुनबाई आहे, सौ अनुराधा रवींद्र पाटील तुरकनी श्री क्षेत्र लाख
गंगा सुंदर असं कार्य या परिवाराचं वारकरी संप्रदायामध्ये आहे. आमच्या अनुराधाताई, मी आमच्या अनुराधाताईंना धन्यवाद या ठिकाणी देईल. चिरंजीव तन्मय भगवान पाटील जाधव नातू, चिरंजीव करण भगवान पाटील जाधव नातू, समस्त जाधव पाटील परिवार ज्यांच्या संयोगातून येण्याचा योग प्राप्त झाला. बेटाचे एकनिष्ठ सेवक नितांत गुरुवर्य महाराजांच्या सानिध्यामध्ये सेवेमध्ये तत्पर राहणारं बेटाचं व्यक्तिमत्व आमचे कैलास भाऊ तुरकणे, कैलास भाऊंना मनापासून धन्यवाद. या परिसराचं वैभव, या परिसरामध्ये ज्यांनी परमार्थ पेरला, गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या संस्काराने, रामदासी बाबांच्या संस्काराने जे युक्त आहे, परम श्रद्धेय परम पूजनीय आमचे श्रद्धानंदजी महाराज बाबांना मनापासून मी धन्यवाद 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 या ठिकाणी देईल. बहु अवघड आहे संत बेटी परी जगजेठी करुणा केली, ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगट होणे. बाबांना मनापासून धन्यवाद. परिसराचं वैभव गायनाचार्य महाराज आमचे नारायण भाऊंना मी मनापासून धन्यवाद देईल. परिसराचं वैभव आमचे संजीव भाऊंना धन्यवाद. सरपंचांनाही धन्यवाद. सर्वांना धन्यवाद देतो. महिला मंडळ, पुरुष मंडळ, लाख गंगावरून आलेलं आमचं भजनी मंडळ आमचे गोरखांना, त्यानंतर आमचे विठ्ठलराव पाटील तुरकणे, विठ्ठलराव पाटलांनाही धन्यवाद. आमचे हार्मोनियम वादक, साऊंड सिस्टम सर्वांना धन्यवाद. बेटाचे विद्यार्थी, उत्कृष्ट मृदुंगाचार्य महाराज आमचे उद्धव महाराजांनाही धन्यवाद. समस्त परिसरामधून आलेले भजनी मंडळ, गायक वादक, महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. झालेली सेवा सोशल मीडियावाल्यांनाही धन्यवाद. झालेली सेवा गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.